आज आहे ना घरातून निघलो तर सीएनजी भरायला. अगोदर म्हटलं सीएनजी भरून टाकावं, कारण की सीएनजी खूप महत्वाचं आहे भाई. पण पंपावरती आल्याच्या नंतर पंप एकदम सामसूम होता. गाडी आली सीएनजीची 5-10 मिनिटात चालू होणार आहे. चिंता करायची गरज नाही, कारण गाडी ऑलरेडी येऊन उभी आहे. मित्रांनो, आता पंपावरती गाड्या पण जास्त नाही, 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली गाडी भरून जाणार आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. जास्त लाईन असली ना लय डोकं हॅडक होऊन जातो. पहिल्यापेक्षा ना नाशिक मध्ये जरा आता कमी झालं बरं का सीएनजीचा प्रॉब्लेम. पहिले ना आम्हाला डायरेक्ट बिना आंघोळीचं यावं लागायचं पंपावरती. का बरं माहितीये का? अरे लाईन मुळे, बाकी काही नाही. लय मोठी लाईन होती भाई, डोकं खराब होऊन जायचं. पण आता अजिबात चिंता करायची गरज नाही. बघितलं 10 मिनिटात आपला गॅस भरून गेला. आता टेन्शन घ्यायची गरज नाही. आता ना मी नाशिक रोडला चाललो बरं का. नाशिक रोडला का बरं माहितीये का? तिथून एखादी बुकिंग आपल्याला मुंबई नाक्यावर न्यायची, कारण की आपल्याला मुंबई नाक्यावरून पिकअप आहे. पिकअप असलं मी एमटी जात नाही, काहीतरी 100-200 घेऊन जायची. आपली तेवढीच टाइमपास आणि दोस्तांना भेटता येतं. मी आलो तो माझ्या मित्रांना भेटायला मस्त नाशिक रोडला. म्हटलं अगोदर मित्रांना भेटून घेऊ. पण मित्र वाट बघत बसले इथं बुकिंगची. पण तुमच्या भावाला ऑलरेडी इंस्टाग्रामवरून बुकिंग भेटलेली, आणि या बाबाला पुडी नाही खाल्ली तरी लोक म्हणता गायच्या पण पुड्या खातो. गालं फुगलेले, आता काय करणार, पब्लिकला विश्वास पटत नाही. आणि एवढ्या मित्रांमध्ये तुमच्या भावाला बुकिंग वाजली कोणची माहिती का? सिटी सेंटर मॉल. म्हटलं क्या बात आहे. कस्टमरला पिकअप करून डायरेक्ट निघलो. बघू शकता तुम्ही. रामायण बघायचं असेल ना आमच्या मुंबई नाक्यावरती या तुम्ही, तुम्हाला ब्रिजच्या खाली सगळं रामायण दिसून जाईल मस्त टकाटक मध्ये. आता ह्या कस्टमरला ना मी सिटी सेंटर मॉलला घेऊन चालू. आता एवढ्या सकाळी सकाळी मला सगळं सिटी सेंटर मॉलला कोणी असतं का यार? काय माणूस आहे यार. जाऊ दे बा, आपल्याला काय करायचं, आपल्याला ड्रॉप करायचं फक्त मित्रांनो. 225 रुपये बिल निघलं नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून सिटी सेंटर मॉलवर. आता इथं ना कोणीच नाही या मॉल मध्ये बरं का मित्रांनो. सकाळी सकाळी या माणसाला वाटलं मॉल उघडा असेल. बघू शकता मॉल मध्ये दुकानं उघडले नाही, काहीच नाही, फक्त सिक्युरिटी बाहेर थांबलाय. एवढ्या पाटे पाटे बाबाला माहितच नाही भाई, काय खरं नाही. बाहेरचं असल्यामुळे गोंधळ आहे, बाकी काय. आता चाललोय कस्टमरला पिकअप करायला. कुठं माहिती आहे का? SSK हॉटेलला. तिथून पिकअप करायचं आणि ओझर एअरपोर्टला घेऊन जायचं. इंस्टाग्रामची कृपा आहे, बाकी काय नाही. सध्या ओला उबरच्या भरोश्यावर गाड्या घेणं म्हणजे इतकं कठीण झालंय ना, फाशी घ्यायची वेळ आली मित्रांनो. कारण की रोड टॅक्स, इन्शुरन्स, पासिंग, अरे कशालाच पैसे उरून नाही राहिले भावांनो. काय सांगावं तुम्हाला. त्याच्यामुळे ना थोडंफार इंस्टाग्राम वरतून आपल्याला बुकिंग भेटते म्हणून आपलं धकतंय, नाही तर काही खरं नाही मित्रांनो. कस्टमरला इथून पिकअप केलं SSK वरतून. कस्टमर बोललं लीलावतीला जायचं. म्हटलं चालेल. लीलावती हॉस्पिटलला आहे ना 10-20 मिनिटं काम होतं कस्टमरचं. ते काम झाल्याच्या नंतर डायरेक्ट निघलो ना ओझर एअरपोर्टला. पण ओझर एअरपोर्टला पोहोचल्या बघू शकता कोणची फ्लाईट उडून चालली काय माहिती भाई, काय खरं नाही. आता इथून बुकिंग पडते का नाही मोठी चिंता आहे. पण इथं आहे ना भरपूर जनता आलेली. आमचे मित्र परिवार इतके ना विचाराच्या बाहेर मित्रांनो. आणि गाड्या पण एवढ्या झाल्या की एअरपोर्टला लावायला जागा नाही यार, कठीण काम आहे. पण त्याच्या 2 मित्र मला दिसले. च्या माईला म्हटले काय करता, दोघं मारामाऱ्या करत होते. हा सोप्यात इतका बेकार, दुसरा तर बघू शकता तुम्ही लपू राहिला. अरे काय खरं नाही. मला पाहून सर्व माझे मित्र लपता कावर माहिती का? त्यांना वाटतं जोक मारतो काय माझ्यावरती. आणि तितक्यात बुकिंग पडली ना भाई नाशिकची आपल्याला. चला आता नाशिकला चाललो मित्रांनो. पण रस्त्यामध्ये बघू शकता एवढ्या मोठ्या म्हशीचा ताफा कुठं चाललाय काय माहिती. अशाच गाड्यांचा ताफा होणार काही दिवसांनी. रस्त्यावरती जसे रिक्षा फिरताय तशा गाड्या फिरतील मित्रांनो, 4 व्हीलर. कारण की आता दिवाळी दसरा राहिलाय. दिवाळी दसऱ्याला एवढ्या गाड्या येणार मार्केटमध्ये ना, वाट लागून जाणे पूर्ण मार्केटची मित्रांनो. म्हणजे ह्या भावात जावं लागणार. चला मित्रांनो, आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. धन्यवाद पब्लिक.